जय महाराष्ट्र मित्रांनो, जर तुमचं BSc इन बायोलॉजी झालंय किंवा तुमचा न्यूट्रिशनचा कोर्स झालाय किंवा डाएटरी कोर्स झालाय, तर आज तुमच्यासाठी अशी एक जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे जी कॉमन सर्व्हिस सेंटरच्या थ्रू जे विलेज लेवल एंटरप्रेन्योर असतात, म्हणजेच ग्रामस्तरीय उद्योजक असतात, त्यांच्या थ्रू ही वॅकन्सी आलेली आहे। यासाठी काय सॅलरी आहे, काय पात्रता आहे, काय शिक्षण आहे, सर्व काही डिटेलमध्ये मी सांगणार आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्राजक्ता चौगुले HR या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर या व्हिडिओची सुरुवात करूया डिटेलमध्ये। CSC म्हणजे काय तर कॉमन सर्व्हिस सेंटर, जसे महासेतू केंद्र असतात तसंच कॉमन सर्व्हिस सेंटर हे गव्हर्नमेंटचं आहे। यात VLE म्हणजे काय तर विलेज लेवल एंटरप्रेन्योर आहे, जे ग्रामस्तरीय उद्योजक असं म्हटलं जातं त्यांना, किंवा CSC ऑपरेटर म्हटलं जातं। जसं देशभरात खेडेपाडे किंवा लहान शहरांमध्ये उद्योजकता आणि रोजगार वाढवण्यासाठी किंवा नागरिकांना विविध ऑनलाईन सार्वजनिक सुविधा देण्यासाठी, आर्थिक सेवा देण्यासाठी, दर्जेदार आरोग्य सेवा सक्रियपणे हे जनसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम हे VLE करतो। आता यांच्या थ्रू डायबिटीस एज्युकेटर साठी वॅकन्सी आली आहे CSC थ्रू। कंपनीचं नाव आहे QMS मास लिमिटेड। इथे आपण डिटेलमध्ये समजून घेऊयात एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे। तर कॅन्डिडेटचं शिक्षण हे बॅचलर इन सायन्स, प्रेफरेबली तुमचं बायोलॉजी स्ट्रीम असलं तर चांगलंच आहे, दुसरी कोणती स्ट्रीम असली तरी सुद्धा चालणार आहे। त्याच्यासोबत तुमचं बेसिक एज्युकेशन किंवा सर्टिफिकेशन डाएटरी सायन्सेस किंवा न्यूट्रिशनचे जे कोर्स असतात, सर्टिफिकेशन असतात, त्याच्यामध्ये जर तुमचं ह्यात शिक्षण झालेलं आहे तर हे तुमच्यासाठी बेनिफिशियल असणार आहे। हा एक ॲडेड ॲडव्हान्टेज असणार आहे तुमच्यासाठी। या कामाचं स्वरूप असं आहे की ह्याचं लोकेशन असणार आहे हे एंडोक्रायनॉलॉजिस्ट म्हणजे जे डायबिटीसचे डॉक्टर्स असतात त्यांच्या क्लिनिकच्या नियर बाय म्युनिसिपल टेरिटरीच्या 30 किलोमीटरच्या अंतरावर असणार आहे ह्याचं वर्किंग लोकेशन। इथे तुम्ही बघू शकता की 8 ते 9 तास दिवसाला इथे तुमचं कामाचं स्वरूप आहे, जे सर्वत्र आपल्याकडे जे ऑफिशियल टायमिंग्स आहे, जे ऑफिशियल वर्किंग आवर्स आहेत त्याप्रमाणेच इथे दिले, परंतु इथे डॉक्टरच्या क्लिनिकनुसार हे टायमिंग तुमचं मागे पुढे होऊ शकतं आणि ह्याच्यासाठी तुम्हाला डिटेल ट्रेनिंग दिलं जाणार आहे QMS मास लिमिटेड कंपनीकडून। प्लस तुमचं रिपोर्टिंग हे प्रोजेक्ट मॅनेजरच्या अंडर असणार आहे। तुम्हाला प्रोजेक्ट मॅनेजरला ह्याच्यामध्ये रिपोर्टिंग करायचं आहे आणि ह्याची सॅलरी जी असणार आहे ती 12,000 ते 15,000 प्रति महिना असणार आहे आणि तुमचं लोकेशन कुठं आहे किंवा बाकी काही फॅक्टर्स असतात त्याच्यानुसार ही सॅलरी तुमची कमी जास्त होऊ शकते। त्यांच्या थ्रू तुम्हाला हा जॉब भेटणार आहे, म्हणून तुमच्या सॅलरीच्या 5% रिक्रुटमेंट फी ही VLE यांना जाणार आहे, जे तुमच्या प्रोबेशन पिरियड मध्ये टप्प्याटप्प्यात त्यांना दिली जाईल। ह्याच्यामध्ये तुम्हाला हा फॉर्म CSC सेंटर मधून भरायचा आहे। जर तुम्ही ह्या पोझिशन साठी इंटरेस्टेड असाल तर इथे तुम्हाला फॉर्मच्या अगदी शेवटी आर यू इंटरेस्टेड टू वर्क इन दिस प्रोजेक्ट, येस आणि नो असं दिलंय। इफ यू आर इंटरेस्टेड, इफ यू वॉन्ट टू अप्लाय फॉर दिस जॉब, तुम्ही इथे येस वर क्लिक करून नेक्स्ट बटन वर क्लिक केल्यानंतर इथे दुसरा फॉर्म ओपन होईल, ज्याच्यामध्ये त्यांनी CSC ID विचारलाय, म्हणजे ज्या कॉमन सर्व्हिस सेंटरच्या थ्रू तुम्ही अप्लाय करताय त्यांचा इथे CSC ID येणार आहे। म्हणजेच हा फॉर्म तुम्ही घरातून भरू शकत नाही। म्हणजेच जर तुम्ही ह्या पोझिशन साठी इच्छुक असाल तर तुम्हाला तुमच्या नजीकच्या CSC सेंटरवर जायचं आहे। तिथं तुम्हाला ह्या फॉर्मला हेल्प करण्याबाबतीत हेल्प भेटेल। असा हा याचा फॉर्म आहे, इथे CSC ID दिलाच आहे। त्याच्यानंतर जो तिथला तुमचा नियर बाय विलेज लेवल एंटरप्रेन्योर आहे त्यांचं नाव, त्यांचा नंबर, स्टेट, डिस्ट्रिक्ट, ईमेल ID हे सर्व डिटेल्स हे VLE चे आहे। त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही नेक्स्ट करता तेव्हा तुम्हाला कॅन्डिडेटचे डिटेल्स विचारले जातात। तर तुम्हाला जर डायबिटीस एज्युकेटर म्हणजे तुम्हाला जर इंटरेस्ट आहे या क्षेत्रामध्ये, तुमचं शिक्षण ह्याच्या रिलेव्हंट असेल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे। तर मी तुम्हाला सजेस्ट करेन लवकरात लवकर तुम्ही तुमच्या नजीकच्या VLE आणि CSC सेंटरमध्ये जाऊन नक्कीच या जॉब बद्दल अजून जाणून घ्या,
मी तुम्हाला डिटेलमध्ये ही जी PDF आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देणार आहे, ऑफिशियल जे आहे. अशाच नवनवीन योजना, सरकारी जॉब, वर्क फ्रॉम होम जॉब, MNC जॉब, पार्ट टाइम जॉब, सरकारी योजना, स्कीम किंवा इंटर्नशिप प्रोग्राम याबद्दल आम्ही तुमच्यासाठी माहिती घेऊन येणार आहोत. तुम्हाला कुठल्या स्पेसिफिक गोष्टीसाठी जर व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवू शकता. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.